उत्तर सोलापुरातील बाळे भागातील राजेश्वरी नगर येथील पाईपलाईनचे काम रखडल्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर आमदारांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर महापालिका प्रशासनाने मक्तेदारास नोटीस दिली आणि तातडीने कामास मुहूर्त लागला। त्याचे झाले असे, उत्तर सोलापुरातील बाळे भाग हा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो। येथील अनेक नगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर देशमुख यांनी विकास निधी खर्च केला आहे, परंतु राजेश्वरी नगर भागात गेल्या 10 वर्षांपासून रस्ता तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्यात आली नव्हती। स्थानिक नगरसेवकांनी गेल्या 5 वर्षात या नगरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाईपलाईन, नवीन रस्ते बांधणी, बोरवेल, पेवर ब्लॉक्स, वृक्षारोपण अशी कोणतीही कामे केलेली नव्हती। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी आमदार विजयकुमार देशमुख यांनी या ठिकाणी लोखंडी पाईपलाईनसाठी 12.5 लाख रुपयांचा निधी दिला। रस्ता मंजूर करण्याबद्दल येथील स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांची चर्चाही झाली होती, परंतु तरीही या ठिकाणी कोणतेही काम करण्यात आले नाही। एमएच या नगराच्या असुविधेबाबत बातम्या प्रकाशित झाल्यानंतर आमदार देशमुख यांनी प्रशासनासोबत स्वतः येण्याचे आश्वासन दिले। याच दरम्यान पावसाळी अधिवेशन आल्यामुळे काम पुन्हा रखडले। बातमीचा फॉलोअप घेतल्यानंतर आमदार देशमुख यांनी या भागातील त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते राजाभाऊ आलुरे, आनंद भवर यांना सूचना केल्या। दरम्यान आमदारांच्या हस्तक्षेपानंतर महापालिका प्रशासनाने पाईपलाईनचे काम करणाऱ्या मक्तेदाराला तातडीने नोटीस बजावली। आमदारांच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदारांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सज्जड इशारा दिल्याचे समजते। त्यानंतर खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटिसीमुळे मक्तेदाराने तातडीने पाईपलाईनचे काम सुरू केले आहे। बुधवारी दुपारी राजेश्वर नगर येथील पाईपलाईनचे काम सुरू केल्याचे आढळून आले। नगरातील रहिवाशांनी याबद्दल समाधान व्यक्त केले असून रस्त्याचे आणि स्वच्छतेचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे। या ठिकाणी रस्त्याचे काम केलेले नसल्याने पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल पसरतो। याच परिसरातील नागरिक, वाहनधारक मोठ्या प्रमाणावर घसरून पडले आहेत। पाईपलाईन नंतर रस्त्याचे काम तातडीने करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।